मित्रांनो, आज बघणार आहोत आपण परिभ्रमण म्हणजे रिव्हॉल्युशन. तर हे ग्रह स्वतःभोवती फिरतात, तसेच ते सूर्याभोवती फिरतात. मग हे ग्रहांची सूर्याभोवती फिरण्याचं गती म्हणजे तुम्हाला ते काय असतं, रिव्हॉल्युशन. मग रिव्हॉल्युशन पिरियड, मग रिव्हॉल्युशन टाइम, तुमचा परिभ्रमण, पृथ्वीचा परिभ्रमण टाइम हा 365 दिवस असतो. किती असतो? 365 दिवस. 365 दिवस असतो म्हणजे 365 दिवस 6 तास. मग ह्या ऍक्च्युअल मध्ये तर 365 दिवस 5 तास 48 मिनिट 46 सेकंद. 48 मिनिट 46 सेकंद. मिनिट 46 सेकंद एवढा असतो. मग यात सर्वात कमी वेळ सूर्याभोवती फिरायला कुणाला लागणार रे? बुधला. आणि सर्वात जास्त वेळ सूर्याभोवती कुणाला फिरायला लागणार? तर नेपच्यूनला. तर बुधचा तुमचा रिव्हॉल्युशन टाइम म्हणजे परिभ्रमण टाइम हा किती असतो रे? तर 88 दिवस असतो. किती असतो? 88 दिवस. आणि नेपच्यूनचा हा सूर्याभोवती फिरायचा टाइम म्हटला तर तो किती असतो? 164.8 वर्षे. 164.8 वर्ष असतो. ठीक आहे. बुधचा सूर्याभोवती फिरायचा टाइम हा 88 दिवस सर्वात कमी, आणि नेपच्यूनचा सूर्याभोवती फिरायचा टाइम हा सर्वात जास्त असतो. तो किती असतो? तर 164.8 वर्ष. पृथ्वीचा 365 दिवस 5 तास 48 मिनिट 46 सेकंद.